तर मी तुम्हाला माझ्याकडे ओनली वन हवर्स आहे, म्हणजे एक अजून अर्धा तास आहे आपल्याला धुवायच्या गाया. 12:30 लाईट जाणार, आता झाले 11:15. तर मग मी काय म्हणले, आधी एक एक गाई सोडून घेऊ. तुम्हाला मी गाया दाखवते. दिस इज आमची सकू, दिस इज आमची बकू. आपण ह्या काल आमच्या दाजीनं दिल्या त्या 2 गाया, 2 कारवडी आहे, म्हणजे 2 लक्ष. ही सकू ही बकू. तर बकू थोडीशी ढिल्ली मंचिंगी ढिल्ली आणि सकू चांगली जरा अशी. तर मग आपण एक काम करू, आधी सकूला घेऊ नंतर बकूला घेऊ. ओके. हॅलो मित्रांनो, आज मी आंघोळ करणारी. काल मी माझ्या घरून माझ्या दुसऱ्या घरी आले. आता मला आंघोळ करायची. मी आता सकाळी चारा बिरा खाल्ला. आता मी आंघोळ करायला जाणार. काल गाडीत मला लई त्रास झाला. माझ्या पायांना जखम झाली. काल पत्रा तुटेला होता ना, तो लागला. आता मी ठीक आहे. माझ्या ओ माय गॉड, आपला ट्रायपॉड पडला. माझ्या सकुला आज अंघोळ घालायची, माझ्या सकुला आज अंघोळ घालायची. सकू थांब. आमचं म्हणजे या दोन्ही गायांचं नाव तिकडे ठेवलेलं नव्हतं, तर मी इथं आल्यावर ठेवलं. एक सकू आणि झुंगळीचं नाव बकू. इथे आपण नवीन गावान घेतली, त्याच्या मागे सगळं इथे ट्रॅफिक, त्यामुळे तिला जायला रोड नाही. आधी आपण रोड क्लिअर करू. चल 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 चल, गो गो, अरे गो बाबडे तिकडं चल. मला जावं लागेल पुढे. थांबा, आता आमची सकू येणार. चल सकू, सकू चाल चल. चलो आ जाओ. आमची सकू जरा नाचू राहिली. हा नाच, होऊ दे. चलो 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 चलो. तिच्या बहीण आड राहिली. चल बबडे चल. पहिला आधी आपण तिला आंघोळ घालून घेऊ, पायाने भिजवून घेऊ. म्हणजे यार फकीर लागलं नको बाई. बबडू सॉरी. लई मिळाली बबडे तू, पण उड्या मारू नको, लागत तुला. थांब. मेरी परियों की रानी. तिला आणणार आहे आपण. माझ्या पाय नको. मेरी परियों की रानी, मेरे दिल की रानी. ए सकू, माझी राणी. आता आपण हिला निम्म धुतलंय गोटा साबणाने. परत अजून कोणता व्हील का कोणता साबण होता त्याने धुतलं. तिचं थोडंसं खालचं जे हे राहिलेली का, ही साईड राहिली का, आणि खाली ना तिला जास्त धुवू नाही शकत, कारण जखमा झाल्या. कारण गाडीत आणलं ना, तर गाडी त्यांनी उड्या खाल्ल्या गव्हाणीमध्ये, तर मग त्या लागल्या. मग खाली नाही घासू शकत नाही. तिला अजून एकदा 2-3 दिवसांनी धुतलं का मग ते एकदा क्लिअर होईल. आता आपण वापरणार आहे जो हेयर को घटाए और डैंड्रफ को बढ़ाए ऐसा शॅम्पू वापरने वाले. सॉरी नाही, वाटिका चांगली आमच्या घरी वापरतात निम्मे लोक. छान आहे, खूप दिवसापासून वापरतात. जास्त असं काही नाही, हे नाही चांगले. हे जास्त ऑइलनेस म्हणजे ड्रायनेस काय करतं नाही. ज्यांची केस ऑइल जास्त राहते त्यांच्यासाठी चांगले, लगेच काढून टाकते. छान आहे ते. आपण आपल्या लक्ष्मीला वापरणार आहे, नाही सॉरी सकूला वापरणार आहे. चला आता अवतार चुडेल. तर तुम्हाला माहिती, मला कॅमेरा धरायला कोण नाही. एक मम्मी तिकडे झाडात तिथे बोलत बसली तिच्या पोरीसोबत, ओरिजिनल पोरीसोबत. मी नकली पोरगी आहे. आणि भाऊ तर झोपेल, दुखत आहे. पाणी भरते म्हणजे रानात. आणि मग कॅमेरा धरायला माझ्याकडे कोणीच नाही. असं पाहिजे घरच्या माझून एक बघलं पाहिजे. काही काम करून घेत असते. सावन का पानी अब आप शैम्पू से नहाओगे, शैम्पू से गोरे हो जाओगे. तिला चांगलं मस्त चोळ खाच पायावर पाय नको. तिला आता मस्त धुवून काढलंय. थोडीशी इथून खाली राहिली,
ते ना असं एकदम तिच्या स्किनमध्ये ते म्हणजे स्किन म्हणजे केसांमध्ये तो हे शेण घुसलाय. आणि माझ्याकडे सध्या ब्रश नाही सापड राहिला, नाही तर मी तेवढी काढली असते. पण म्हणलं नको, एक खटी स्किनला जास्त तिला खाजबीज आली तर उगाच काही प्रॉब्लेम नको, मग मी तशीच ठेवली. आता तिला सोडून मस्त घरात घेऊन माझी सकू, आमच्या सकूला. अरे ती मगाशी तिने इतकी घाण पळली सर बाजूला गुतवलं. थांब तिला भिजतच घालावं लागेल. चलो, तिला दम लागत रे. इथे याच्या खाली चल, आंघोळ करायची ना तुला. ही आमची बकू, आण बर पाना. आमची बकू म्हणजे तिचं आहे ना आता कोणती अवस्था आहे माहिती तिच्यावरची. वासरावरच जे स्किन अशी वाढायला लागली, मोठं व्हायला लागलं का तिचं ब्राऊन कातड म्हणजे केस निघून जातात आणि काळे केस येतात. ओय थांबलाच पाणी शंभडे, थांब मी तुला पाणी आणते. ही शान बाळ सगळ्यात जास्त. हिचे जास्त ना बॉडी केस म्हणजे असे ते केस जातील जशी जशी मोठी होईल ना, आता 4-5 महिन्याची, त्यामुळे जशी जशी मोठी होईल ना तशी तशी तिचे केस जातील. 5-6 महिन्याचे असेल, 6 महिन्याची धरून चालायचं. मग तिचे हळूहळू केस जातील, मग तिच्यावर पूर्ण काळे केस येतील अजून. आणि तिचं थोडं ना अशक्तचा पणाचा थोडासा संहार आहे तिच्या बॉडीवर. त्यामुळे आता उद्या पहाटे तिला हे खाऊ घालायचं आहे जंताचं औषध, म्हणजे ती अजून हळूहळू थोडीशी बरी होईल. डॉक्टरकडून एखादं इंजेक्शन मारून घेता येईल. आणि हो गे मग आमची बबडी नीट, म्हणजे ती खाता आराबईना सगळं खाती मस्त. फक्त ते असतं ना लहानपण जास्त पाणी पिलं किंवा ते होतात तसं. ती काल ना पूर्णी जे गव्हाण होती का, गव्हाणमध्ये ते शेण बिनाचं थोडंसं त्यांचं शेण पडलं होतं, ती त्याच्यावर पूर्ण बसून आली. त्यामुळे तिची पूर्ण साईड पूर्ण भिजलेली. आणि काल धुवायची होती, पण काल काय म्हटलं की काल तिला जखम झालेली आहे. उगच जखम पाण्याने धुवून गेली असते ती चांगला असं स्वच्छ झाली असते, पण मग उगच नको वाढायला. आता थोडीशी कोरडी पडली असेल, थोडंसं बरं वाटलं असं. वरची स्किन अशी हे झाली, कातड गेलं. मग त्यामुळे काय झालं, रक्त निघलं होतं काल पूर्ण अशी पायांना खाली. आणि एक गाडीचा कोपरा ना असा तुटेल होता आणि त्याच्यात पाय जाऊ त्या सकूला जास्त झालेले. तिला तर थोडंसं कमी आहे गव्हाणीमुळं, तर तिला जास्त आहे. हाय शपथ, लाईट गेली, सगळं गेलं. माझा हात दुखायला लागला रे. अरे तिला इतकं घाण शेणखत होतं, म्हणजे ते सॉरी म्हणजे शेण होतं, शेण तर पूर्ण भरली होती. आता मी तुम्हाला दाखवते. तिला थंडी वाजू राहिली ग बिचारीला, म्हणजे थोडासा खालचा भाग राहिला, बाकी सगळी ऑल क्लिअर केली. ती खालचे बॅग ठेवले 2-4 मी, बाकी सगळी ऑल क्लिअर केली. ए माझी बकुला थंडी वाजायची, सॉरी तुलाही भरेली होती ना ग बबडे, त्यामुळं तिची माही अजून ओळख नाही, म्हणजे कालच आली ना ती, त्यामुळं अजून थोडीशी ओळख होत्या. ए माझी शोनूला आपण तुला ना आता शेडमध्ये घेऊन जाऊ. मी आतमध्ये एंट्री टाकल्याशी ती येते नाही आतमध्ये. चल घास देते मी तुला, चल चला. ही अशी सरकती गव्हाण दुसली का गव्हाणीवर पाय द्यायचा नुसता. आपली सकू पाहिली का किती छान निघाली. फक्त थोडंसं खाली राहिलं एवढं, ते मी 2-4 दिवसांनी धुवून टाकेन. म्हणजे आपली सकू कान काय विरगळीत, फक्त इकडे बघ ना, एकदम झकास केली आपण आपली सकू. त्यांना थोडासा आता घास टाकी ते, म्हणजे बसतील त्या थोड्या वेळाने. शुभू मला तुम्हाला काही पण उर्दू ऐकत असेल, कारण माझी यांच्यासोबत अशीच लँग्वेज आहे माझी. आता मला मारणार 100%. नाही मारणार ना बबडे. ए बाबू ना आबा, तिला असं वाटतं मी तिला खाजत राहावा. हा मला हाई 4 केस तिच्या तुटकर टकली. मला केस नाही खाऊ बबडे, पोटात केस राहतो, मग त्याच्यानंतर केसांची झाडं होत्या, असं आमची आजी म्हणायची आम्हाला. मामा